जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या निवडणुकीच्या मॅन्डेटरी ओव्हर्स आता सुरू झाल्यात. वेळ कमी आहे, पण मला असं वाटतं आणखीन काही स्कोअर करण्याची गरज नाहीये. कारण आपल्या समोर येण्याच्या आधी पलीकडे कल्याणला गेलो होतो. कल्याणला आपला खासदार आजचा आणि उद्याचा श्रीकांतच आहे. इथे आपले आजचे आणि उद्याचे खासदार राजनच आहेत. श्रीकांतनी सुद्धा अप्रतिम कामं केलेत आणि राजननी सुद्धा अप्रतिम कामं केले. त्याचं पुस्तकच आहे. म्हणजे आपण जे काही बोलतो ते काय हवेत माता नसतात. जे करून दाखवतो तेच बोलतो आणि जे बोलतो ते आपण करून दाखवतो. आणि ज्यांना ते करून दाखवलेलं कळत नसेल त्यांच्यासाठी पुस्तक पण काढतो. फक्त एकच अपेक्षा आहे की त्यांना वाचता येत असेल नसेल मला माहित नाही. मी विरोधकांसाठी बोलतोय, पण निदान त्यांनी फोटो तरी पाहावेत. एक 2-5 दिवसावरती आपलं मतदान आलेले. हा आता आपल्या राज्यातला शेवटचा टप्पा. आज 3रा टप्पा पार पडलेला आहे. कल्याणमध्ये भाषणाला सुरुवात करण्याच्या आधी मी गेल्याच आठवड्यामध्ये एकनाथजींच्या मातोश्री ज्या आपल्यातून निघून गेल्या त्यांचा उल्लेख करून मी हेच म्हटलं, तेच आज ठाण्यात सुद्धा तेच बोलतोय पुन्हा, की ही कुटुंब आणि तुम्ही सगळे शिवसैनिक, एक शिवसेना प्रमुखाने एक वेगळंच रसायन माझ्यासोबत दिलेलं आहे. आणि माझं किती जन्माचं भाग्य मला माहिती नाही, पण स्वतःच्या तब्येतीकडे, आयुष्याकडे, कुटुंबाकडे लक्ष न देता, त्यांची पर्वा न करता, वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत करणारे तुमच्यासारखे सगळे मर्द शिवसैनिक, माता भगिनी आणि बांधव माझ्या सोबत आहेत. म्हणून मी जे काय थोडंफार करू शकतो ते करू शकतो. एकनाथजी, तुम्ही जे सांगितलं की आपल्या युतीबद्दल आहे ना, युती गेल्या काही काळामध्ये आपण भांडत होतो म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मी काही प्रश्न मांडत होतो. आणि ज्या वेळेला ते प्रश्न जनतेचे सगळे मी मांडत होतो तेव्हा सर्वत्र राज्यात आणि देशात असं चित्र होतं की ही निवडणूक आता एकतर्फी होणार. अनेक काँग्रेसवाल्यांनी आणि राष्ट्रवादीवाल्यांनी जॅकेट बिकेट नवीन कपडे शिवून पण ठेवले होते. खात्याचं वाटप पण झाला होता. आणि एक खातं म्हणजे काय काय खातं तुम्हाला माहिती आहे, काँग्रेसच्या काळातलं सगळं झालं होतं. कारण हे दोन एका विचाराचे पक्ष, मजबूत ताकद जी उभी राहिली, भगवाची ताकद उभी राहिली, जी ताकद उभी करण्यासाठी शिवसेना प्रमुखांची तपश्चर्या, त्यांची संपूर्ण मेहनत, प्रमोदजी, गोपीनाथजी, अटलजी असे कित्येक आणि अनेक जण, जसं ठाण्यात आल्यानंतर आनंदजी दिघे, या सगळ्यांचे आयुष्य त्यांनी समर्पित करून टाकली होती. आणि त्या 50 वर्षानंतर ही ताकद उभी राहिली होती. ही उभी राहिल्यानंतर एकमेकात भांडते म्हटल्यानंतर आता फक्त निवडणुकीचा मतदान एक दिवस आणि मतमोजणीचाच अवकाश, की तिकडे दिल्लीत जायचं आणि खायला सुरू करायचं, हेच काही जणांचं स्वप्न होतं. त्यांच्या स्वप्नामध्ये जळीस्थळी काष्टी पाषाणी फक्त खुर्ची आणि खुर्चीच, दुसरं काहीच नाही. मग त्याच्यानंतर ज्या वेळेला अमितजी आले, देवेंद्रजी आले, आम्ही बसलो एकत्र. जे मुद्दे मी मांडले होते तुमचे होते, शेतकऱ्यांचे होते, ते त्यांनी नुसते मानले नाहीत तर त्याच्यावरती ते निर्णय घेऊन मोकळे झाले. ठाण्यामध्ये मला कल्पना आहे, माझं वचन आहे ते मला करणार, मी करणार पूर्ण. 500 फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द करायचं तुम्ही ठाण्यात सुद्धा करणार आहेच. पण मुंबईकरांचा रद्द केला, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. आणि असं सगळं चांगलं झाल्यानंतर मग ज्या भगव्यासाठी जे आपलं स्वप्न होतं की 50 वर्ष आपण लढत आलो की दिल्लीच्या तख्तावरती आम्ही भगवा फडकू, हेच आपलं दरवेळेचं लोकसभा आल्यानंतर चलो दिल्ली, शिवरायाचे मावळे दिल्लीत पाठवूया, आणि ते गेले तिकडे. राज्य आलं आपलं. राज्य आल्यानंतर जर आपण काही समज गैरसमजावरनं भांडत बसलो असतो तर इतिहासात आपली नोंद कपाळ करंटे म्हणून झाली असती की देव देतं आणि कर्म देतं. देवाने दिले, सगळ्या मेहनतीने फळ दिले, आणि फळ दिल्यानंतर जर का आपण भांडत राहिलो असतो तर आपणच आपल्या भगवाचे शत्रू ठरलो असतो. म्हणून दोन्ही बाजूनी समजुतीने छान
युती झालेली आहे आणि युती झाल्यानंतर मी संपूर्ण राज्य फिरतोय, किंबहुना फिरलो. आता हा इथला पट्टा बाकी राहिलेला आहे, ठाणे, नाशिक, कल्याण वगैरे जो काय आहे तो, मावळ, शिरूर आणि मुंबई, पालघर. हा पूर्ण महाराष्ट्र फिरल्यानंतर मला जे चित्र दिसतंय, कोणी काही म्हणो, पण निश्चितपणाने मी सांगतो, ठाम आत्मविश्वासाने सांगतो, पाहिजे तर लिहून ठेवा की पुन्हा एकदा या देशामध्ये आपल्या महायुतीचं सरकार येणार म्हणजे येणारं शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकारच येणार. कारण आम्ही निश्चित दिशा घेऊन चाललेलो आहोत, एक विचार घेऊन चाललेलो आहोत, एक धोरण घेऊन चाललेलो आहोत. नुसतं आमचं सरकार पाहिजे, सरकार कशासाठी पाहिजे? अटलजी जे बोलायचे की निवडणुका येतात किंवा जातात, लेकिन देश रहना चाहिए. आम्हाला देशासाठी हे निवडणूक लढवायची आणि निवडणूक जिंकायची आणि आमचं सरकार तिकडे पाहिजे, देशासाठी पाहिजे. विरोधी पक्षाची आघाडी म्हणजे एक रहस्यच आहे, गूढच आहे. कल्याणच्या सभेत मी जे बोललो की मी त्या आघाडीला बिनबुडाची नाही म्हणत, कारण बुडं खूप आहेत. कोणाचं टेकते बुड खुर्चीवरती हे सगळ्याच्या डोक्यामध्ये की माझंच बुड टेकलं पाहिजे, म्हणून मी बिनबुडाची नाही म्हणत, बिन चेहऱ्याची आघाडी म्हणतोय. नक्की काय, नुसती एक असूया आहे, एक आकस आहे की या लोकांनी आम्हाला हरवलंय म्हणून हे नको. पण नको तर नको. मी मागे सुद्धा म्हटलं होतं की एक जमाना होता असा की आणीबाणीनंतर, तशी काही परिस्थिती आता नाहीये पण एक आठवण म्हणून सांगतो, आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष सगळे एकवटले होते, जनता पक्ष, आणि एक नारा दिला होता, अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश. जनता पक्षाची राजवट आली, ती आपण बघितली. त्याच्यात सुद्धा असं सगळं होतं. म्हणजे आज देखील काही व्यंगचित्र शिवसेना प्रमुखांनी काढलेली ती टवटवीत आहेत, ताजी आहेत. त्यावेळेचं ते एक व्यंगचित्र त्यांनी काढलेलं मला आजही आठवतंय. नेमके शब्द मला आता आठवत नाही, पण चित्र डोळ्यासमोर आहे आणि ते चित्र पुरेसं बोलकं आहे. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते. मोरारजी देसाई सध्या IPLचा काळ सुरू आहे म्हणून ते क्रिकेटचं व्यंगचित्र, त्याही वेळेला क्रिकेट आणि राजकारण हे तसंच असतं, ताजंच असतं. मोरारजी भाई बॅटिंग करायला उभे आहेत, पॅड वेड बांधून पिचवरती उभे आहेत आणि त्यांच्या बाजूला खेटून चरण सिंग, चंद्रशेखर, जगजीवन राम बाबू असे पॅड बेड सगळे घेऊन उभे आहेत. आज जातोय कधी आणि मी याचा आटपतोय कधी आणि मी बॅटिंग करतोय कधी. आणि मोरारजी भाई त्यांना सांगतात की अरे मला कल्पना आहे तुम्हाला बॅटिंग करायची, पण मला आउट तर होऊ द्या. अजून आउट नाही झालो आणि तुम्ही रांगेत येऊन उभे राहिलात. मग तसंच आज सुद्धा तेच चित्र आहे. एक तर जयप्रकाश नाहीये, निदान त्यावेळेला जगजीवन राम बाबू वगैरे यांच्यासारखी काहीतरी एक दर्जा असलेली माणसं, नेते तरी होते. आज विरोधी पक्षात बघितल्यानंतर काय दर्जा आहे आणि काय त्यांची लायकी आहे, कोण माणसं आहेत. एक रहस्य जे काही मी म्हणतो ते हेच आहे की आपली जी महायुती आहे, आपण महायुती एकत्र येऊन आपण पंतप्रधान पदासाठी एकच नाव निवडणुकीच्या आधी ठरवून टाकलेलं आहे की पुन्हा एकदा आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार, हे ठरवून टाकलेलं आहे. इकडे पुनर्विचार करण्याची गरज नाहीये की बघू निवडणूक होऊ दे, काय घाई आहे, बघतो त्यांचे जास्त येतात का माझे जास्त येतात का यांचे जास्त येतात, मग आम्ही एकत्र बसू आणि मग चर्चा करू. हे अशी थेरा आमच्याकडे नाहीये, कारण आम्ही आमच्यासाठी एकत्र नाही आलेलो. आपण एकत्र आलोय ते दोघं काही घ्यायला नाही, तर दोघं मिळून जनतेला आणि देशाला काही देता येईल का ते देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. हा आपल्या युतीतला आणि त्यांच्या गठबंधन मधला मोठा फरक आहे. काही घेण्यासाठी नाही, काही देण्यासाठी आलेलो, त्याच्यासाठी सुद्धा एकत्र आलेलो आहोत. त्या विषयावरती सुद्धा मी येतोय. आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या प्रचाराला ही मला वाटतं अजून 2-3 दिवस आहे, पण आजची आपली विजयाची संकल्प सभा आहे. आणि देशाच्या गोष्टी बोलत असताना साहजिकच आहे बाबा, तुम्ही म्हणाल देश वगैरे सगळं ठीक आहे, फार मोठं आहे सगळं, पण माझं काय त्याच्यासाठी पुस्तक आणि ठाणं म्हटल्यानंतर नुसतं ठाणं येत नाही. माझं ठाणं जे शिवसेना प्रमुखांचं आपलं नातं आहे, माझं ठाणं हे माझं ठाणं आहे. आणि ह्या माझ्या ठाण्याचा विकास, ठाणेकर सातत्याने माझ्या पाठीशी उभे राहत आहेत. अगदी संकटाच्या काळात सुद्धा ठाणेकर मला आशीर्वाद देत आहेत. त्या आशीर्वादाला मी कधी तडा जाऊ देणार नाही, कधीच जाऊ देणार नाही. कारण ही परंपरा शिवसेना प्रमुखांपासूनची आहे. शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या काळात सुद्धा पहिला शिवसेनेला आशीर्वाद ठाण्याने दिला आणि तिथून शिवसेनेची घोडदौड सुरू झाली. ती आजतागत कायम आहे आणि उद्याही कायम राहणार आहे. म्हणून ठाण्यामध्ये काय काय केलं राजन तुम्ही सांगितलेलं आहे, माझ्या आधीच्या वक्त्यांनी पण सांगितलं असेल. या विकासाला तर कधी मी संत होऊ देणारच नाही. उलट एक गोष्ट चांगली काय होते की महापालिका आपल्या ताब्यात आहे. आता युती अधिक घट्ट झालेली आहे.
म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये जो काही थोडासा दुरावा किंवा खेचाखेच होती ती खेचाखेच सुद्धा संपलेली आहे. राज्य सरकार पुन्हा आपलं येणार आहे, केंद्रात पुन्हा आपलं सरकार आहे. म्हणजे महापालिकेपासून दिल्लीपर्यंत पूर्णपणे भगवा आणि भगवाच होणार आहे. हे तिन्ही ठिकाणी भगवा फडकल्यानंतर ठाण्याचा विकास तुम्ही सांगा काय करायचं. केंद्रात कोणते प्रकल्प अडकलेत, राज्यात कोणते प्रकल्प अडकलेत, महापालिकेने काय करायला पाहिजे. कारण एका विचाराची माणसं आहेत आणि ती विकास करण्याच्या बाजूची लोक आहेत. आणि असं हे सगळं एकमार्गी होणार आहे. पलीकडे तुम्ही सांगा ना मत तुम्हाला, जसं रवी तुम्ही मागाच्या भाषणात बोललात, श्रीकांतला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, तसं इकडे राजन विचारेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. पहिलं उमेदवार कोण आहे? एक जन्मजात शिवसैनिक, जो जन्मापासून आजपर्यंत जो त्यांनी भगवा हातात घेतला तो भगवा कधी सोडलेला नाही. तो कट्टर निष्ठावान शिवसैनिक. अरे जो आपल्या पक्षाशी निष्ठा नाही ठेवू शकत तो जनतेशी काय निष्ठा ठेवणार. आणि तुम्ही बघितलेला म्हणून एक कडवट शिवसैनिक एका बाजूला उभा आहे आणि दुसरा कोण आहे त्याचं मला वर्णन करण्याची काही गरज नाही. मला काय वर्णन करण्याची गरज नाही, तुम्ही त्यांना ओळखता. आपणही संधी दिली होती. पण काही जणांना काय असतं की असं वाटतं की घरी मायेने वाढलेलं त्याने चव लागत नाही, म्हणून मग बाहेर काय खायचं खा, तुम्ही काय मिळत असेल ते खा, आमच्याकडे येऊ नका. आम्ही ही सगळी भगव्याची माणसं बघा कसं सगळं फुलून गेलेलं आहे, पूर्ण भगवं झालेलं आहे. ही गंमत आहे, ही गंमत आहे. आपण युती केल्यानंतर लगेच युतीच्या जय जयकाराच्या घोषणा अगदी हृदयापासून मनापासून देतो. ही आपल्या युतीची ही एक वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे. आणि म्हणून मी पलीकडे काय म्हणतोय की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सगळं भगवा आणि भगवत झाल्यानंतर विकास तर अधिक गतीने होणारच आहे. पण दुसरं मगाशी आपण जी घोषणा दिली भारत माता की जय, ही घोषणा केवळ गल्लीतच द्यायची का निवडणुकीसाठी प्रचार सभेतच द्यायची का? त्या भारत मातेला अभिमान वाटेल असं सरकार स्थापन करणं ही जेव्हा संधी असते तेव्हा आपलं काम असतं, आपलं कर्तव्य असतं. नुसतं भारत माता की जय बोलल्यानंतर भारत मातेचा जय होत नसतो. तो भारत मातेचा जय होण्यासाठी तसं मजबूत सरकार केंद्रामध्ये बसवावं लागतं. ते सरकार बसवण्याची ही वेळ आलेली आहे, ती ही वेळ आलेली आहे. आज सुद्धा जे काय आपण बोलतोय की पंतप्रधान म्हणाले की पाकिस्तानने आगळीक केली तर आता पाकिस्तान आम्ही शिल्लक ठेवणार नाही. हे नुसतं बोलून नाही थांबत. 2 वेळेला सर्जिकल स्ट्राईक केलं, एकदा हवाई हल्ला केला, एकदा सर्जिकल स्ट्राईक केला. पण त्या सर्जिकल स्ट्राईक नंतर आपण सुद्धा कौतुक केलं त्यांचं. जे काही चांगलं आहे ते चांगलं म्हटलंच पाहिजे. पण तुम्ही सगळ्याच गोष्टी जर का वेड्यावाकड्या नजरेने बघणार असाल तर आमचं तुम्हाला काहीच चांगलं दिसणार नाही. बरं, सर्जिकल स्ट्राईक, जवानांचं शौर्य जे आहे त्याचं राजकारण करू नका, त्याचं भांडवल करू नका, नाही करत, बरोबर आहे. कारण शेवटी जवान तिकडे लढत असतो. पण जवानाला हिंमत देण्याचं काम हा देशाचा पंतप्रधान आणि देशाचं सरकार करत असतं. मुळात तोच जर का नेभळट असेल तर जवान बोलायला रे मी जाऊ शकतो, मी हा पाकिस्तान तोडू शकतो, पण मला जर का आदेशच मिळत नसतील तर मी करू काय, बंदुका घेऊन करू काय? सर्जिकल स्ट्राईक केला, हवाई हल्ला केला, खरंच हवाई हल्ला झाला का? अतिरेकी मारले गेले का? किती अतिरेकी नेमके मारले गेले? खरंच तो तळ होता का? मग मी म्हणतो की जसं जवानांच्या शौर्याचं भांडवल होता का म्हणे, तसं जवानांच्या शौर्यावरती शंका तरी का उपस्थित करताय? मग जवानांच्या शौर्यावरती शंका सुद्धा उपस्थित करू नका. बरं, शंका उपस्थित करणारे कोण? इशरत जहाच्या घरी जाणारे. जे इशरत जहाच्या घरी जात आहेत तेच माझ्या जवानांच्या शौर्यावरती शंका उपस्थित करतायत आणि त्यांच्या शंका या खऱ्या मानून आम्ही त्यांच्यावरचा विश्वास जो काय तो बाजूला करू. जागोजागी जी काय होर्डिंग्स लावली जात आहेत यांना लाज नाही का वाटत? कोण बोलतंय? काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले. अहो, तुमचा आणि लाज या शब्दाचा कधीतरी संबंध आलाय का आयुष्यामध्ये? बरं, इशरत जहाच्या घरी तुम्ही जेव्हा गेला होता ती अतिरेकी म्हणून मारल्यानंतर तेव्हा लाज नाही वाटली तुम्हाला? आणि जवानांच्या शौर्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत तेव्हा लाज नाही वाटत तुम्हाला? एक चांगला देश आपला मजबूत होतोय आणि या जवानांच्या शौर्याचं आपण तरी त्यांचं ऋण फेडू शकणार नाही, कधीच नाही. मागे म्हणजे गेल्या 1-2 वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्यात आपण वाचतो, एक क्षणभर हळहळतो,
पण आपल्या कामाला लागतो. आणि जवानही कधी असं म्हणत नाही, तो कधी असं आपल्याकडनं अपेक्षाही करत नाही की सदा सर्वदा तुम्ही माझं स्मरण करत नाही. तो आपल्या मातृभूमीसाठी वेळ आली तर जखमी होतो, शहीद होतो, पण माझ्या मातृभूमीचं जे काही शौर्य आहे तो ते सोडत नाही, अभिमान स्वाभिमान तो सोडत नाही. आणि गेल्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये, काही महिन्यांमध्ये हल्ले झाले आहेत, त्याच्यामध्ये काही जवान शहीद झाले, काही जखमी झाले. असाच एक जवान जखमी झाला होता, मेजर अभिजित. जेव्हा दहशतवाद्यांशी लढत होता त्या काश्मीरच्या कुठल्या तरी भागामध्ये जखमी झाला, तो बेशुद्ध पडला. मग त्याच्यावरती उपचार केले गेले, त्याच्यावरती काही शस्त्रक्रिया झाली. 3-4 दिवसानंतर तो शुद्धीवरती आला. शुद्धीवरती आल्यानंतर सगळ्यांना बरं वाटलं. काय रे कसा आहेस, सगळ्या आजूबाजूच्या वाटलं की तो विचारेल मी कसा आहे, मी काय आहे, माझं काय हात बरा आहे काय काय. त्यांनी पहिला प्रश्न काय विचारला डोळे उघडल्यावरती शुद्ध आल्यानंतर, दहशतवाद्यांचं काय झालं, मारले की नाही त्यांना. म्हणजे काय त्यांची जिद्द असेल बघा. म्हणजे तो बेशुद्ध होता पण तरी सुद्धा तो लढत होता. कारण शुद्धीवरती आल्यानंतर पहिला प्रश्न त्याचा हा होता की त्या दहशतवाद्यांचं काय झालं, मारले की नाही त्यांना. आणि अशा जवानांच्या शौर्यावरती हे इशरतकडे जाणारे नालायक लोक हे शंका उपस्थित करतात आणि वर आपल्याला विचारतात लाज नाही का वाटत. अरे तुम्हाला शरम आली पाहिजे. एक तर तुमचा सेनापती त्या माड्यातनं मैदान सोडून पळाला, लाज नाही वाटत पळताना, भाडं सोडताना लाज नाही वाटली. सैन्य सगळं पसार झालं, बिन सैन्याचे पळालेले पळपुटे सेनापती, लाज नाही वाटत आम्हाला प्रश्न विचारायला. आणि अशी यांचं वर्णन काय करायचं तेच मला कळत नाही. कारण शिवसेना प्रमुखांची भाषा येते मला, पण ती जर का शब्द मी वापरले तर कदाचित वयाच्या आणि मला ते शोभणार नाही. बाकी शिवसेना प्रमुख त्यांना काय विशेषण लावत होते तुम्हाला सगळ्यांना आठवते. आणि पुन्हा या सगळ्या धेंडांच्या हातामध्ये माझा सोन्यासारखा देश आपण देणार. जर का दुर्दैवाने जसं घडू शकत नाही तर तुम्ही जसा प्रश्न विचारताय तसा इतिहास आम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारेल की अरे तुम्हाला संधी आली होती, संधी मी तुम्हाला दिली होती, पण पुन्हा नालायकांनो पुन्हा तुम्हीच देश करंट्यांच्या हाती दिला, लाज नाही का वाटत. मला त्या प्रश्नाची भीती आहे, तुमच्या प्रश्नाची भीती नाहीये. कारण काळ झपाट्याने पुढे जात असतो, एक एक संध्या परत येत नसतात. ही संधी आलेली आहे तो देश आपला समर्थ बनवण्यासाठी. आणि निश्चितपणाने नक्की मी तुम्हाला सांगतो की जी वर्ष जवळपास 60-65 वर्ष आपण काँग्रेसला दिली होती, 5 वर्ष आपण मोदींना दिली. 5 वर्षामध्ये यांनी 60 वर्षाचा जो काय घोटाळ्याचा डोंगर करून ठेवला आहे तो साफ करता येतो. मगाशा सभेमध्ये श्रीकांतने आणखीन एक चांगला मुद्दा मांडला. श्रीकांत बोलता बोलता म्हणाला की या पूर्वीचं जे सरकार होतं आघाडी सरकार, त्यांच्या काळामध्ये रोज बातम्या यायच्या, हजारो कोटींच्या बातम्या यायच्या. पण या हजारो कोटींच्या बातम्या घोटाळ्याशी संबंधित असायच्या. कधी 2G घोटाळा, कधी बोफोर्स घोटाळा, कधी आदर्श घोटाळा. बरं, बीडमध्ये मी त्या परिसरात फिरत असताना एका पेपरमध्ये फोटो पाहिला. प्रचाराच्या दरम्यान मी फिरत होतो, शरद पवारही फिरत होते आणि पवार साहेबांचा बऱ्याच वर्षानंतर शेतकऱ्यांसोबत फोटो पाहिला. ती होती चारा छावणी. मग त्या शेतकऱ्यांबरोबर ती काहीतरी करतानाचा तो फोटो होता, पण मला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती अधिक चिंता दिसली. मी चौकशी केली की का बाबा पवार सारखं त्यांच्यासारखा एक मोठा नेता विचारपूस करायला आल्यानंतर यांच्या चेहऱ्यावरती चिंता का. विचारपूस केल्यानंतर कळलं की त्यांना चिंता ही होती कारण आघाडी सरकारच्या काळात त्यावेळेला चारा छावणीत शेणाचा सुद्धा घोटाळा झाला होता. म्हणजे काय ही जाऊ तिथे खाऊ, चारा घोटाळा त्या छावणीत गेलं तर शेणाचा सुद्धा घोटाळा. म्हणजे ह्या सगळ्या घोटाळेबाजांच्या हातामध्ये. बरं, मी काय म्हणतोय की सुरुवातीला त्यांना ज्या काय आपण लाथा घातल्या 50-60 वर्षाच्या कारभारानंतर, त्या लाथा का घातल्या तर यांनी देशावरती दरोडा घातला. मग दरोडेखोरांनी आता म्हणजे आपण म्हणतो ना चोराच्या उलट्या बोंबा, तसं दरोडेखोराच्या उलट्या बोंबा. स्वतः दरोडेखोर आणि तो दुसऱ्याला चोर म्हणतोय. अरे जवानांच्या शौर्याची सुद्धा तुम्हाला किंमत नाहीये. साध्या जवानांसाठी राखीव ठेवला होता तो भूखंड, तो सुद्धा आदर्शचा घोटाळा करून तोही खाऊन टाकला. बुलेट प्रूफ जॅकेटामध्ये घोटाळा केला. आणि म्हणून मगाशी जे काही श्रीकांत बोलत होता की त्यावेळेच्या बातम्या या घोटाळ्यांच्या यायच्या, हजारो कोटींच्या घोटाळे. आणि आपल्या गेल्या 5 वर्षाच्या ज्या काय बातम्या येत आहेत त्या सुद्धा कोटी-कोटीच्या येत आहेत. पण कोटी-कोटीच्या घोषणा किंवा बातम्या या योजनांसाठी येत आहेत. अनेक जनतेच्या कल्याणासाठी ज्या काही योजना आपण आणल्या त्या योजनांच्या बातम्या येत आहेत. मग असं जर का सगळं चांगलं होत असेल तर युती करायची नाही. चांगला देश, चांगलं सरकार जर का आपण आणू शकत असू तर आणायचं नाही.
तर नुसतं आदळापट करत बसायचं? काही जण फिरतात, फिरू द्या, जसं आम्ही सांगतोय आम्हालाच मत द्या. काही जण म्हणतात यानं मत देऊ नका, मग कोणाला द्या? नाही ते काय माहिती नाही. अरे मत इकडे यानं द्यायचं नाही ना, सेना भाजपला द्यायचं नाही ना, नाही त्यांना द्यायचं नाही, मग कोणाला देऊ? नाही ते काय माहिती नाही. हे असं नाही. ना दिशा ना दिशा, केवळ फक्त दुर्दशा. ही लोक ही पक्ष पुढे घेऊन जाऊ शकत नाही, ना सरकार आणू शकत, ना देश पुढे नेऊ शकत. आणि म्हणून मला असं वाटतं एक चांगल्या गोष्टीचं किंवा चांगल्या गोष्टीचे शिल्पकार, चांगल्या घटनेसाठी चांगल्या घटनेचे शिल्पकार, जसं त्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांना म्हणतात, जसं देशात ज्या काही चांगल्या घटना होणार आहेत, याच्या पुढच्या गोष्टी होणार आहेत, त्याचे सगळे आपण शिल्पकार माझ्यासमोर बसलेला आहात. मी तुम्हाला खरंच मनापासून हात जोडून विनंती करतो, मधल्या काळामध्ये जे काही संघर्ष होते, मतभेद होते, मतभिन्नता होती, कोणी लाचारीने नाही, पण जे काही मी मुद्दे मांडले होते ते मानले गेले. नुसते मानले नाही तर सोडवणुकीच्या दिशेने पावले टाकली गेली. म्हणून पुन्हा एकदा त्या भगव्याच्या निष्ठेसाठीच, होय भगव्यासाठीच मी पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर युती केलेली आहे. आणि आम्ही काय करावं हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचा प्रश्न नाहीये. जोपर्यंत या संपूर्ण तमाम शिवसैनिकांचा माझ्यावरती विश्वास आहे, जे मी करेन हे त्यांच्या हिताचं आहे, हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे, त्यांचे आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मी तुमच्या शंका कुशंका आणि आरोपांना किंमत देत नाही. ज्या क्षणी यांचा विश्वास माझ्यावर न उडेल त्या क्षणी मी या पदावरती राहणार नाही. बाकी मला दुसरं काही मिळवायचं नाही, दुसरं मला काही मिळवायचं नाही. म्हणून ही जी काही युती मी केलेली आहे, मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो अगदी शेवटच्या टोकापर्यंत, हा माझा निर्णय तुम्हाला पटलाय की नाही पटलाय? पटला असेल तर हात वर करा, आणि नसेल तर सरळ सांगा नाही म्हणून. हे प्रेसवाल्यांनी हे फोटो घ्या. बस तुमचे हे जे आशीर्वाद आहेत हेच माझं भांडवल आहे, हीच माझी शक्ती आहे. आणि हे सगळं माझ्या आशीर्वादाचं भांडवल, माझ्या शक्तीचं भांडवल हे पुन्हा एकदा राजन विचारे आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या पाठीशी गेल्या वेळेपेक्षा अधिक मजबूतीने उभं करा. तुमच्या विश्वासाला, तुमच्या आशीर्वादाला कधी तडासोडाच मी चरासुरा जाऊ देणार नाही. ही शिवचरणी आणि शिवसेना प्रमुखांच्या चरणी शपथ घेऊन तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.